हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मंत्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण नाही का हे बघणार आहोत की आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपला पहिला पेपर आहे संहिता अध्ययन 1चा. तर संहिता अध्ययन 1 इतका महत्त्वाचा पेपर आहे की ह्या पेपरमध्ये पेपर 1 पेपर 2 नाही तर आपल्याला एकच पेपर आहे. 100पैकी आपल्याला 50 स्कोअर करायचा आणि पहिला पेपर असते. यामध्ये नाही का खूप सिलेबस आहे. यात चरकसंहितेचे अध्याय आहेत, अष्टांग हृदयाचे अध्याय आहेत. तर सिलेबस खूप वास्ट आहे. खूप श्लोक येतं, हे सर्व गोष्टी येतात. तर याच्यात काय होते माहिती आहे का की आपल्याला मेन म्हणजे आपल्याला हे माहीत नसते. आपण करून जातो सर्व इम्पॉर्टंट टॉपिक मी सांगितलेले, सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण तरी पण आपण काय होते माहिती आहे का की एक्झाममध्ये प्रेझेंट कसं करावं, मार्क कसे आउटपुट कसा व्यवस्थित घ्यावं त्याच्यातून. की आता जे समजा आपण क्वेश्चन, मी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले की आता जसं अध्याय सध्यानुसार व्याधीचे प्रकार आहे, हे आपल्याला क्वेश्चन दरवर्षी रिपीटेडली आपण बघितलेला आहे की हा रिपीट होतो. हा मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे LAQ. आता हा LAQ येतात तर सर्वांना माहिती आहे की आपल्याला 10पैकी 10 मार्क भेटतात का? नाही भेटत 10पैकी 10 मार्क. तर 10पैकी किती भेटतात? 8 भेटतात, 9 भेटतात. तर हे डिफरन्स पडते का की बा आपण कंटेंट होतोच आहे, बुक तेच रेफर करतो आपण, पण मग फरक कुठं पडते की बा प्रत्येकाला कोणाला 5 पडतात, कोणाला 6 पडतात, कोणाला 7 पडतात, कोणाला 8 पडतात, कोणाला 9 पडतात. ते डिफरन्स पडते कुठं? ते डिफरन्स पडते की तुम्ही आन्सर प्रेझेंट कसं करतात. आता हे गोष्ट तुम्हाला प्रत्येकजण सांगणार नाही. प्रत्येकजण सांगितलं की बा असं करा तसं करा. आता जास्त करून सर्व संस्कृतचा पेपर प्रेझेंट करणं सांगतात. हा संस्कृतच्या पेपरमध्ये प्रेझेंट करण्यासारखं आहे काय? त्यात एकदम इझी आहे, त्यात काही महत्त्वाचं नाही. तो म्हणजे महत्त्वाचं इन द सेन्स पेपर महत्त्वाचा आहे, बट ते प्रेझेंट करण्याला कसं काय, तुम्ही व्यवस्थित उत्तर लिहिलं त्याचं तुम्हाला मार्क भेटणार. त्याच्या प्रेझेंटेशनमध्ये इतकं काही मेहनत नाही. ते कोणी पण नॉर्मली लिहू शकते, ज्याला माहिती आहे ते नॉर्मलीच्यात नाही अवघड. पण फक्त नाही का जे आपले थेरॉरिकल पेपर राहतात त्यामध्ये आपल्याला आन्सर लिहायला लागतात. त्यात नाही का आपल्या रायटिंग स्किल्स कशा असल्या पाहिजेत, प्रेझेंट कसं केलं पाहिजे, याच्यासाठी नाही का तुम्ही पुस्तक रीड करता, तुम्ही नोट्स बनवता, तुम्ही नोट्स रीड करता, सर्व गोष्टी अवेलेबल येतात. ते सर्व मी पण केलेलं आहे. मी पण सिलेबस अपलोड केलेला आहे. मी पण सर्व गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. नोट्स येतात, सर्व गोष्टी येतात. आता नोट्स आता ते सर्व तुम्ही स्टडी केलं. पण आता जेव्हा आपण पेपरमध्ये बसतो तर पेपरमध्ये आपल्याला नाही का, आपल्याला समजा एखादा टॉपिक असते तो आपण आपण ACQसाठी प्रिपेअर करतो आणि तो जर का LAQसाठी आला किंवा बुकमध्ये जर डाटा नाही व्यवस्थित, तर तुम्ही त्याला LAQसाठी मग लिहिसाल कसं, त्याला मोल्ड कसं करता, त्याला एक्स्ट्रा वाढवसाल कसं. तर वाढवसाल मग नाही का तुम्ही इकडं तिकडं नका लिहू. मी हमेशा म्हणतो की तुम्ही विचारला काय क्वेश्चन, काय विचारला त्या क्वेश्चनबद्दलच लिहा. ठीक आहे. तर याच्यासाठी नाही का आपण पूर्ण जे आपलं समरचं, आपलं जे लास्ट इयरचा समर 2024चा जे क्वेश्चन पेपर आहे संहिता अध्ययनचा, तो पूर्ण पेपरचं तर मी सोल्युशन घेऊन आलेलो. तर त्या सोल्युशनमध्ये आता तुम्हाला आन्सर कसं लिहायला पाहिजे, कसं अपेक्षित आहे. आणि यामध्ये नाही का मी सर्वांचा मेन बेसिक प्रॉब्लेम होता की सर आमच्याकडून श्लोक होत नाहीत, सर आम्ही श्लोक कसं करू. तर मी नाही का, ज्यांनी श्लोक केले असेल वेल अँड गुड, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कुठं श्लोक असते, कुठं श्लोक टाकायला पाहिजे. आता मी जे आन्सर तुम्हाला क्वेश्चन पेपर सांगते याच्यात नाही का तुम्हाला श्लोक नाहीच्या बरोबर दिसेल, 1-2 श्लोक दिसत. जे इम्पॉर्टंट श्लोक येतं, जे इम्पॉर्टंट म्हणजे एकदम, मी श्लोक नाही का होता असं ट्रायच केलं नाही की बा लिहायचं. विदाऊट श्लोक तुम्ही फक्त प्रेझेंटेशन भरोशावर तुम्ही कसे मार्क मिळवू शकता, आणि ते पण एकदम इझी लँग्वेजमध्ये, न जास्त बुकिश लँग्वेज, न काही, व्यवस्थित पॉईंटशीर लिहून आणि कामापुरता तुम्ही इझिली अंडरस्टँड करू शकता अशा भाषेत लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर आपण एक क्वेश्चन घेऊ, व्यवस्थित बघा, ॲनालिसिस करा याच हिशोबावर तुम्हाला, आणि पेपर लिहून बघा. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही फक्त नुसतं वाचून रीडिंग करून जासाल तर तुम्हाला तिथं पेपर आठवणार नाही. तुम्ही आठवसाल जरी तरी तुम्हाला लय टाईम लागेल, खूप टाईम लागेल. त्याच्यात काय होईल, तुम्ही पूर्ण क्वेश्चन अटेम्प्ट नाही करू शकणार. तुम्हाला येत जरी असलं तरी एक्झामिनरला थोडी माहिती की तुम्हाला येते म्हणून तुम्ही लिहू नाही शकले. जोपर्यंत तुम्ही पूर्ण प्रेझेंट नाही करणार, पूर्ण लिहिणार नाही, तोपर्यंत तुम्हाला एक्झामिनर मार्क देणार नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला भले येत असलं, तुम्ही जर का पेपर टाईम मॅनेजमेंट नाही केला, तुम्हाला एक तर पूर्ण 8 समजा तुम्हाला जर का मी टाईम सांगितला तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला टोटल 3 घंटे भेटतात. आपल्याला 3 घंटे भेटतात. ठीक आहे. त्यातला आपला हाफ आवर जे 30 मिनिट राहतात ते आपल्याला MCQसाठी भेटतात. MCQचा पेपर आपला वेगळा घेतला जाते. आधी MCQ पेपर सॉल्व करतात, नंतर अर्ध्या घंट्याच्या बाद MCQचा पेपर होतात, ते घेऊन टाकतात. त्याच्या बाद आपला नंतर थिअरी पेपर सॉल्व करायला आपल्याला टाईम भेटतो. थिअरी पेपरमध्ये आपल्याला 8 ACQ आणि 4 LAQ सॉल्व करायचे, म्हणजे आपल्याला टोटल 12 क्वेश्चन सॉल्व करायचे. आता 12 क्वेश्चन आपल्याकडे 2.5 घंटे टाईम आहे. तर आपल्याला 2.5 घंटे म्हणल्यावर आपल्याला मिनिमम आपल्याला 1 ते दीड तास आपल्याला यायला द्यायला लागते LAQसाठी, आणि तेवढाच टाईम आपल्याला भेटते, तेवढंच आपल्याला 1 तास आपल्याला भेटते ACQसाठी. तर हे तुम्ही टाईम मॅनेजमेंट कसं करसाल, त्यासाठी तुम्हाला आधी LAQ सॉल्व करायचे. आधी काय सॉल्व करायचं, आधी LAQ सॉल्व करायचे. म्हणजे काय, याला 40 मार्क येतं आणि याला 40 मार्क येतं, ACQला 40 मार्क येतं.
तर तुम्ही या 4 क्वेश्चनमध्ये तुम्ही 4 क्वेश्चन इझिली सोडून स्कोअर करू शकता अर्धा पेपर. तुम्ही हे 4 क्वेश्चन सॉल्व्ह केले की 4 क्वेश्चनमध्ये तुमचा अर्धा पेपर कव्हर होत आहेत ना. नंतर 8 ECQ, याच्यातला एखादा क्वेश्चन सुटला जरी त्याला वेटेज कमी आहे, पण जर का चुकून बोलून तुम्ही 8 ECQ सॉल्व्ह करायला गेले आणि तुमचा एखादा LAQ सुटला तर तो तुम्हाला खूप महागात पडेल. ठीक आहे, म्हणून सर्वांनी LAQ सॉल्व्ह करायचे आधी. ठीक आहे, सर्वांना माहीत राहते तर मी एकदा परत सांगितलं. ठीक आहे, तर आता आपण पेपरला स्टार्ट करू. ठीक आहे, असेच मी प्रत्येक टॉपिकचे सोल्युशन देणार तुम्हाला, प्रत्येक पेपरचं डेमो सोल्युशन देणार कसं आहे काय, त्याच्यानुसार तुम्हाला एक आयडिया राहील. याच्या नोट्स तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर भेटतील. टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही डाऊट सॉल्व्ह करायसाठी तुम्ही जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे सर्व. ठीक आहे, अजून राहिलं तुम्हाला नोट्स, तर पूर्ण जेवढ्या पण नोट्स येतात ऑल नोट्सचं नाही का एक लिंक भेटते ऑल नोट्सची, त्याच्यावरून तुम्ही ड्रायव्हर असाल त्या ड्रायव्हर तुम्हाला सर्व नोट्स अपलोडेड भेटतील. आणि त्याच्यानंतर लेक्चर नोट जे मी शिकवलो, जे हे टॉपिक शिकवला त्याचा लेक्चर नोट्स म्हणून मी लिंक दिलेली, त्याच ऑल नोट्समध्ये ती ऑलरेडी आहे. त्याच्यातून मी तुम्हाला क्लिक केलं, तुम्ही सर्व नोट्स अवेलेबल, तर सर्व नोट्सचा ॲक्सेस आहे. फक्त नाही का खूप जणांना प्रॉब्लेम येते की सापडतच नाही, ते मला टेलिग्रामवर क्वेश्चन करतात, सर याचे नोट्स द्या त्याचे नोट्स द्या. तुम्ही व्यवस्थित बघा, शोधा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला व्यवस्थित मी सर्व मॅनेज करायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही फक्त हे करा. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकमध्ये पण लिंक आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये. त्याच्यानंतर आपल्या याच्यात पण लिंक आहे, आपल्या व्हॉट्सॲप आपलं जे हे यूट्यूब चॅनल आहे त्याच्या बायोमध्ये पण लिंक आहे. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करू. आता हे झालं नोट्सचं. आता आपण टॉपिक स्टार्ट करू की काय. पहिला क्वेश्चन आपल्याला होता, साध्य असाध्यतेनुसार रोगांचे प्रकार लिहून त्यांचे सविस्तर वर्णन करा. आता तुम्हाला नाही का प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्हाला मी याआधी पण सांगायचा प्रयत्न केलेला आहे, याआधी पण वापस परत एकदा सांगतो की आपल्याला प्रत्येक क्वेश्चनमध्ये पहिल्यांदा लिहायचा परिचय लिहायचा, नंतर आपल्याला मेन आन्सर लिहायचं, आणि नंतर आपल्याला निष्कर्ष लिहायचा. याला आपण संदर्भ किंवा प्रस्तावना आणि याला आपण समारोप म्हणतो. ठीक आहे, आणि हे राहते मेन आन्सर. अर्धे लोक काय करतात, हे लिहितच नाही, तर याला 1 मार्क राहतो, याला 1 मार्क राहतो LAQमध्ये, आणि अर्धा मार्क याला SAQमध्ये राहतो. तुमचा ऑलरेडी तुम्ही हे लिहून न करता तुम्ही ऑलरेडी पूर्ण लिहितच नाही. ठीक आहे, एकदम इझी राहते, त्यात जास्त काही लिहायचं काम नाही. तर तुम्हाला फक्त तुम्ही उत्तरामध्ये काय लिहिणार आहात तेच लिहायचं. जसं आपल्याला साध्यतेनुसार रोगांचे प्रकार लिहिलं, तर काय आयुर्वेदात रोगांचे विविध प्रकारे वर्गीकरण केलेले आहे. त्यातील एक महत्त्वाचे वर्गीकरण म्हणजे साध्य असाध्यतेनुसार व्याधींचे वर्गीकरण. काही अवघड याच्यात नाही, इझी आहे. या वर्गीकरणानुसार रोग बरे होण्याची शक्यता आणि त्यावर उपचार यांचे स्वरूप ठरवता येते. यांचे सविस्तर वर्णन आपल्याला अष्टांग हृदय आणि चरकसंहिता या दोन्हीमध्ये दिसून येते. तर आता आपण साध्य असाध्यतेनुसार व्याधींचे वर्णन यावर माहिती घेणार आहोत, ती पुढील प्रमाणे. ठीक आहे, हे झालं परिचय. हे तुम्हाला लिहायचं प्रत्येक टॉपिकमध्ये. यानं तुमचा आन्सर पण व्यवस्थित दिसेल आणि तुमचं प्रेझेंटेशन पण एक्झामिनर पण मार्क देईल. ठीक आहे, याला आपल्याला मार्क असतात. तर हे टॉपिक लिहायचा प्रत्येक जणांना. काही तुम्हाला जे येते ते लिहायचं एक क्वेश्चनबद्दल. ठीक आहे, नंतर इथे व्याधींचे प्रकार हा चार्ट टाकायचा. व्याधी, साध्य व्याधी, असाध्य व्याधी, सुखसाध्य व्याधी, कृच्छसाध्य व्याधी. असाध्य व्याधीमध्ये व्याप्य व्याधी, अनुक्रम व्याधी. नंतर हे सुखसाध्य आणि कृच्छसाध्यचे अल्पचिकित्सा साध्य, मध्यम चिकित्सा साध्य आणि उत्कृष्ट चिकित्सा साध्य. आता हे चार्ट झालं ना की नंतर हा चार्टच्या बाद इथं थांबायचं नाही, हा चार्ट एक्सप्लेन करायचा. हा चार्ट कसा एक्सप्लेन करायचा, ठीक आहे, तुम्हाला सांगतो. तर नेक्स्ट याच्यात बघा ते की जसं आपण लिहितो की साध्य असाध्यतेनुसार व्याधींचे 2 प्रकार पडतात, माहिती आहे. साध्य व्याधी आणि असाध्य व्याधी. ठीक आहे, पुढे साध्य व्याधींचे 2 प्रकार पडतात, सुखसाध्य आणि कृच्छसाध्य. त्याचप्रमाणे असाध्य व्याधींचे 2 प्रकार पडतात, व्याप्य आणि अनुक्रम. अनुक्रमलाच काय म्हणतात, प्रत्याख्य म्हणतात. पुढे या सर्वांचे पुढे चिकित्सेच्या दृष्टीने साध्य व्याधीचे किती प्रकार पडतात, 3 प्रकार पडतात. जसं की अल्पचिकित्सा साध्य, मध्यम चिकित्सा साध्य आणि उत्कृष्ट चिकित्सा साध्य. अल्पचिकित्सा साध्य काय होते, जे रोग अल्पचिकित्सेतच बरे होतात त्यांना काय म्हणतात, अल्पचिकित्सा साध्य. नंतर येते जे रोग मध्यम चिकित्सेत बरे होतात त्याला काय म्हणतात, मध्यम चिकित्सा साध्य. नंतर जे रोग उत्कृष्ट चिकित्सेत बरे होतात त्यांना काय म्हणतात, उत्कृष्ट चिकित्सा साध्य. ते झालं तेवढं चार्ट, आणि तुम्ही त्याला एक्सप्लेनेशन केलं तर तुमचा याच्यावर मार्क वाढले. ज्यात काही तुम्हाला डोकं लावावं लागलं का, जास्त नाही, पण तुमचा 1-1.5 पेज तर तुमचं 1 पेज तुमचं आरामात इथंच भरून गेलं. ठीक आहे, आणि आत्तापर्यंत आपण मेन टॉपिक स्टार्ट पण केला नाही. आता मेन टॉपिक आता स्टार्ट होईल की साध्य व्याधीमध्ये काय ते सुखसाध्य व्याधीचे लक्षणं. रोगाचे हेतू, कारण, पूर्वरूप व रूप अल्प प्रमाणात दिसून येतात. दोष आणि दृश्य समान गुणाचे असतात. हे मी पॉईंटशीर कसं मांडलेलं, तुम्ही प्रेझेंटेशनवर ध्यान द्या. तुम्हाला असंच प्रेझेंट करायचं आहे. तुम्हाला हे एका दिवसात नाही येणार, तुम्हाला ट्राय करायला लागणार आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागणार आहे. डेमो आन्सर मी दिलेले, तर याला रेफरन्स मानून तुम्ही स्वतः स्टडी करा. अजून क्वेश्चन सॉल्व्ह करून पहा. मोस्ट एक्सपेक्टेड जे क्वेश्चन मी टाकलेले तर ते या पद्धतीनं लिहायचा प्रयत्न करा, आणि काय अडचण आली तर मला विचारा. ठीक आहे, दोष हा रोगाचा प्रधान प्रकृतीनुसार नसतो.
रोग आणि विकृत दोषाचे गुण काळाच्या अनुकूल नसतात. देशसुद्धा असा असला पाहिजे जेथे रोगाची चिकित्सा होणे शक्य असले पाहिजे. चिकित्सा करत असताना कोणतीही अडचण कठीणता नाही आली पाहिजे. चिकित्सा म्हणजे रोग हा केवळ एकाच मार्गात स्थित असावा, म्हणजे तो गतिवान नसला पाहिजे. हे कशाचे आपण बघते, सुखसाध्य व्याधीचे लक्षण बघते, कशामधले, साध्य व्याधीचे. ठीक आहे. नंतर रोग हा नवा म्हणजे काही नूतन असावा आणि तो उपद्रवाने मुक्त असला पाहिजे. ठीक आहे. नंतर रोग हा केवळ एकाच दोषाच्या विकृतीनेच उत्पन्न झालेला असावा, म्हणजेच तो एक दोषाचा असावा. रोगाचे शारीर हे सर्व ठीक आहे, हे तुम्ही रीड करून घ्याल. माझं ध्यान आहे की तुम्हाला वाचलं गेलं पाहिजे. हे तर नोट्स अवेलेबलच आहेत, मी वाचून काय करणार, तुम्हाला वाचता तर येतेच. ठीक आहे. प्लस त्याच्या उलटच मी त्याच्या जे साध्य व्याधीचे त्याच्याच उलट कृती साध्य व्याधीचे एक्सप्लेन येतं, तेच मी पॉईंटनुसार टाकलेलं, तर एकदा रीड करून घ्याल. आणि आपल्या सिलेबसमध्ये झालेलंच आहे. आपण फक्त प्रेझेंटेशन काय आहे, आपण प्रेझेंटेशन बघते कसं लिहायचं. जर असाध्य व्याधी टाकलं तर पहिलं याप्य व्याधीचे लक्षणं, नंतर याप्य व्याधीचं लक्षण लिहायचं पूर्ण, आणि नंतर लिहायचं शेवटी वरील सर्व लक्षण कशाची, तर याप्य रोगाची. छोटे गोष्टी तर पण इम्पॉर्टंट येतं प्रेझेंटेशनच्या हिशोबाने. नंतर इथे अनुक्रम किंवा प्रत्याक हे व्याधीचे लक्षण लिहिले, पूर्ण लिहिले. त्याच्या बाद नाही का हे सर्व लक्षणे काय प्रत्याक घ्यायची. आता मेन टॉपिक हे सर्व झालं. अर्धे लोक इथं एंड करून टाकतात. नाही, एंड नाही करायचं. तुम्ही माझ्यासोबत स्टडी करता, माझ्या पद्धतीने करता, तर मी जे सांगतो त्या पद्धतीने करा. तुम्हाला इतका चांगला रिझल्ट भेटेल ना की तुम्हाला विश्वास नाही पडणार. ठीक आहे. हा निष्कर्ष लिहायचा. निष्कर्ष काय, तेच जास्त परिचय आणि निष्कर्ष काही याच्यात जास्त नाही, डिफरन्स नाही. जसं आपण कोणता पण फॉर्म्युला, जसं आपण कोणता पण एक्सपेरिमेंट करतो त्याच्यात आपण लिहितो एम, नंतर प्रिन्सिपल लिहितो त्याचा, नंतर आपण प्रोसिजर परफॉर्म करतो आणि शेवटी आपण त्याचं कन्क्ल्युजन लिहितो. त्याचप्रमाणे आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. क्वेश्चनचं आपल्याला पहिल्यांदा इंट्रोडक्शन लिहायचं. क्वेश्चनबद्दल आपण लिहिणार काय हो, आपण काय म्हणणं काय, आपलं काय म्हणणार हो, त्याच्यानंतर सर्व एक्सप्लेन केल्याच्या बाद त्याचं मेन एक्सप्लेन करायचं. नंतर खाली निष्कर्षमध्ये लिहायचं की बा याचा फायदा काय, याचा आपण काय कन्क्लूड काय करतो, त्याला समरी टाईप म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. जसं की साध्य असाध्यतेनुसार व्याधींचे वर्गीकरण हे वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. सिंपल, जास्त काही अवघड नाही. रोगाच्या स्वरूपानुसार त्यावर कोणत्या प्रकारचे उपचार करावे त्याचा निर्णय घेता येतो. साध्य व्याधी त्वरित निदान व उपचाराने बऱ्या होतात. नंतर असाध्य व्याधींचे पूर्ण उपचार शक्य नसले तरी त्यांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करता येते. यासाठी आयुर्वेदात पथ्य, अपथ्य, पंचकर्म आणि रसायन चिकित्सा सांगितली आहे. त्याच्यात मला वाटत नाही की काही अवघड आहे, इझी आहे. तर यानं काय होते, यानं तुमचं पेपर प्रेझेंटेशन वाढते आणि तुमचे मार्क्स पण भेटतात, इझिली भेटतात. आणि यात तुम्हाला कुठं श्लोक टाकलेला दिसला का, मी इथं कुठं श्लोक नाही टाकला. तुम्ही श्लोक पाठ करू शकता, तुम्ही टाकू शकता. ज्यानं श्लोक टाकला त्याला अजून बेटर रिझल्ट भेटेल. तर माझ्यात तुम्हाला नाही का श्लोक या प्रेझेंटेशनमध्ये श्लोक कुठं भेटणारच नाहीत तुम्हाला. ठीक आहे. आणि तरी पण मी नाही का इफेक्टिव्ह मार्क भेटतील तुम्हाला जर का तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करसाल तर. ठीक आहे. तर हे तुम्हाला कुठंच भेटणार नाही. तर मी देते, मेहनत करते, तुम्ही फक्त लक्ष द्या आणि फॉलो करा, ट्राय करा. पहिल्या याच्यात नाही समजणार पण ट्राय करा. तर दुसरा क्वेश्चन आहे, दिनचर्या म्हणजे काय. दिनचर्येतील अंजन, नस्य, धूमपान, व्यायाम यांचे स्वास्थ्य रक्षणासाठी महत्त्व विशद करा. परिचय काय, दिनचर्या हा संस्कृत शब्द आहे जो दिन म्हणजे दिवस आणि चर्या म्हणजे आचरण किंवा पालन या दोन शब्दापासून बनला आहे. आयुर्वेदानुसार दिनचर्या म्हणजे दररोज पाळावयाच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक सवयी ज्या आपल्याला आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक असतात. योग्य दिनचर्या पाळल्याने शरीरातील दोष जसं की वात, पित्त, कफ संतुलित राहतात आणि विविध रोग टाळता येतात. दिनचर्याबद्दल तुम्ही डायरेक्ट इथून स्टार्ट करू शकत असले असते, अंजन गिंजन समजून सांगितलं असतं, बट तुम्हाला पहिल्यांदा परिचय देणं आवश्यक आहे. ठीक आहे. प्रत्येक टॉपिकमध्ये मी परिचय टाकलेला आहे. पॅटर्न लक्षात घ्या, प्रेझेंटेशन कसं केलं आहे ते लक्षात ठेवा. नंतर दिनचर्येतील घटक, नंतर आपण एक्सप्लेन करायचं की दिनचर्येतील कोणते घटक, त्याचे आपण सस्यरक्षणाचे महत्त्व, जसं की आयुर्वेदात अनेक घटकांचे दिनचर्येत वर्णन केलेले आहे. त्यातील आपण काय बघणार आहोत, अंजन, नस्य, धूमपान, व्यायाम. तुम्हाला हे वेगळं देऊ शकतात पण तुम्हाला मोल्ड करता आलं पाहिजे. क्वेश्चनच्या हिशोबाने लिहायचं गोष्टी, पण थोड्या गोष्टी टाकायच्या. जसं की पुढील प्रमाणे, जसं की पहिलं अंजन काय, डोळ्यांना स्वच्छ, तेजस्वी, निरोगी ठेवण्यासाठी डोळ्यात अंजन टाकण्यासाठी प्रक्रिया म्हणून अंजन ओळखले जाते. यासाठी विशेष प्रकारची औषधी द्रव्ये वापरली जातात. नंतर प्रतिदिन डोळ्यामध्ये अंजन घालावे. नेत्रही तेजोमय असल्यामुळे कफज यादी होण्याची भीती असते. तर काही अवघड दिसते का, नाही, इझिली. पण तर प्रेझेंटेशनवर जास्त फोकस करा. ठीक आहे. माझं कंटेंट तुम्हाला रीड करू शकता तुम्ही, त्याच्यात काही नाही. नंतर फायदे लिहायचे, नंतर नस्य लिहायचं, नस्यचे फायदे लिहायचे. ठीक आहे. धूमपान काय आहे, नंतर त्याचे फायदे लिहायचे, नंतर त्याचे फायदे लिहायचे. नंतर व्यायाम. आता व्यायाममध्ये तुम्ही हा श्लोक टाकू शकता. आणि श्लोक कशासाठी टाकला मी, की जर तुम्ही श्लोक टाकसाल तर असं त्याला बॉक्स करायचा. पेन्सिलनं करू शकता तुम्ही, डायरेक्ट पेनानं पण करू शकता. यानं काय होते, तुमचं हायलाईट होते गोष्टी. आता तुम्ही कसं लिहित असता आणि मी कसं दिलेलं आहे, तुम्ही प्रेझेंटेशनमध्ये जरी फरक पाडला तुम्हाला जमीन आसमानाचा फरक दिसेल. ठीक आहे. तर ह्या छोट्या गोष्टी येतात ते लक्षात ठेवा. व्यायामामुळे परत सांगते काहून, की लक्ष द्या, आपल्याला लिहायचं आहे. असं फक्त नुसतं पाठ करून फायदा नाही, आपल्याला लिहिता पण आलं पाहिजे, प्रेझेंट पण करता आलं पाहिजे ना. ठीक आहे.
नंतर फायदे, त्याचे फायदे. ठीक आहे. याच्यात तुम्ही अजून कंटेंट, आणि हा कंटेंट मी तुम्हाला नाही का एकदम इझी भाषेत, हे तुम्हाला समजलेलं तुम्ही तुमच्या भाषेत कसं लिहिसाल त्या पद्धतीने मी लिहायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. पुस्तकाची भाषा यूज करायचा मी कमी टाळलेलं आहे. म्हणजे तुम्ही वाचलं जरी नसेल तरी तुम्हाला डेली लाईफमध्ये तुम्ही ह्या गोष्टी सर्व पाहिलेल्या आहेत. नंतर निष्कर्ष, एवढ्या लाईनमध्ये निष्कर्ष इझी आहे, जास्त हार्ड नाही. तेच गोष्टी की दिनचर्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. अंजन, नस्य, धूमपान, व्यायाम हे दिनचर्येचे महत्त्वाचे भाग येतात. ते जे एक्सप्लेन केलं आपण, ते जे शरीराला निरोगी ठेवतात, व्याधीपासून संरक्षण करतात आणि दीर्घायुष्य प्रदान करतात. आयुर्वेदानुसार योग्य दिनचर्या पाळल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते आणि जीवनशैली सुधारते. त्यामुळे प्रत्येकाने काय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दिनचर्याचे पालन करणे आवश्यक आहे. हे झालं. ठीक आहे. इझी आहे, काय अवघड आहे नाही. त्याच्यानंतर इथे आपलं नेक्स्ट टॉपिक येते, धातूंची श्रेष्ठ कर्मे कोणती. आश्रय भाव लिहा. धातूच्या वृद्धीची लक्षणे लिहा. स्टार्टिंगला परिचय, नंतर हेडिंग टाकायचं धातूची श्रेष्ठ कर्मे, थोडी माहिती लिहायची. नंतर हे इम्पॉर्टंट आहे, हा श्लोक टाकू शकता तुम्ही. हे क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहे. याच्यात LAQ ट्राय करा की LAQ तरी तुम्ही एखादा श्लोक टाका. LAQ टाका. नाही टाकला नो प्रॉब्लेम, तुम्ही हा श्लोक स्किप करू शकता. पण टाकला तर कसा टाकायचा, प्रेझेंट करून दाखवलं. ठीक आहे. नंतर बाकी तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिसणार नाही जास्त करून. नंतर हे लिहिलं, हे तुम्ही वाचू शकता, रीड करू शकता. रीड करणं माझा हेतू नाहीच इथं. नंतर आश्रय भाव, चार्ट कसा टाकायचा, नंतर एक्सप्लेन करायचं. ठीक आहे. प्रेझेंटेशनवर ध्यान द्या. कंटेंट नंतर रीड करता, त्यांना प्रेझेंटेशनवर ध्यान द्या. धातू वृद्धीची लक्षणे, हेडिंग टाकलं, त्याला अंडरलाईन केलं. नंतर रसवृद्धीची लक्षणे, मग त्याचं लिहायचं. मग रक्तवृद्धी लक्षणे, नंतर त्याच्या पॉईंटमध्ये लिहायचं. मांसवृद्धी लक्षणे लिहायचं. मेदवृद्धी लक्षणे, त्याचप्रमाणे अस्थिवृद्धी लक्षणे, मज्जावृद्धी लक्षणे, शुक्रवृद्धी लक्षणे. यात प्रत्येकाचे श्लोक येतं. पण मी श्लोक इन्क्लूड केले का नाही केले, तरी मी प्रेझेंट आन्सर लिहिलं ना मी विदाऊट श्लोक. तर तुम्ही पण हे लक्षात ठेवा. आता तिथं एंड केलं का मी नाही, निष्कर्ष पण लिहिला. प्रत्येक क्वेश्चनमध्ये मी निष्कर्ष लिहिला. तर तुम्ही लक्षात ठेवा. जसं की वेग परिभाषा हे लिहायचं, परिचय लिहिला. हे काय आयुर्वेद हा आरोग्य व्यवस्थेचा प्राचीन आहे, त्यात हे तुम्ही वाचू शकता, रीड करू शकता. आणि जनरल माहिती तुम्ही हे जरी लक्षात ठेवली ना, तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये टाकायला कामी पडत. ठीक आहे. एकदम जनरल नॉलेज आहे, ते तुम्ही कुठं पण यूज करू शकता आन्सर लॉंग करायसाठी. वेग परिभाषा आणि प्रकार, जे टॉपिक आपल्याला प्रश्नामध्ये विचारले त्याचेच हेडिंगनुसार टाकायचं. फक्त मेन्शन करायचं कुठं काय, म्हणजे एक्झामिनरला नाही का शोधायचा प्रयत्न, म्हणजे हे नाही पडलं पाहिजे. तुम्ही पॅराग्राफमध्ये लिहिता, गिचडमिचड लिहिता, त्याला माहितीच नाही यानं पूर्ण लिहिलं का नाही. तुम्हाला मुद्देसूर लिहिलं की त्याला ते हेडिंग वाचते. हेडिंग अच्छा करा, याने याच्यावर पण लिहिलं, याच्यावर पण लिहिलं, ते त्याच्यावरच मार्क दिसते. कंटेंटमध्ये काय लिहिलं ते वाचत पण नाही जास्त. प्रेझेंटेशन स्टार्टिंगला वाचत, नंतर ते आरामात तुम्ही याच पद्धतीने पेपर सॉल्व करा, नंतर ते वाचणार पण नाही. सर्व मार्क देऊन टाकलं. लेंथ पाहिजे मार्क देऊन टाकलं, मुद्दे पाहिजे, टॉपिक सर्व क्वेश्चनमध्ये जे टॉपिक येतं ते तुम्ही हेडिंग टाकलेले असले की त्याला सापडायला सोपं जाते एक्झामिनरला, आणि त्याचे मार्क भेटतात. ठीक आहे. वेगाचे प्रकार टाकले तुम्ही, तर त्याच्यानंतर तुम्ही कोणते पुरुषवेग धारणेचे दुष्परिणाम चिकित्सा, मग लक्षणे टाकली, चिकित्सा टाकली. ठीक आहे. आणि मी एकदम इझी लँग्वेजमध्ये लिहिलेलं, पुस्तका भाषेमध्ये नाही लिहिलेलं. हे मी परत सांगत आहे, आणि परत तुम्हाला असं अवघड नाही वाटलं पाहिजे किंवा काहीतरी जगा वेगळं सांगत आहे मी. ठीक आहे. अधोवायू लक्षणे चिकित्सा, नंतर मूत्र लक्षणे चिकित्सा, नंतर शुक्रवेग धारणाचे लक्षण चिकित्सा. ठीक आहे. नंतर निष्कर्ष मी लिहिला, परत निष्कर्ष लिहिला, कमी जास्त पण निष्कर्ष लिहिला, जशी आवश्यकता तशा त्या पद्धतीने निष्कर्ष. नंतर आपल्या इथे SAQ, नंतर याचे SAQ पण सेम चिकित्सा चतुष्पाद, जास्त परिचय टाकला, नंतर त्याचं चिकित्सा चतुष्पाद आणि त्याचे गुणधर्म. चिकित्सा चतुष्पाद 4 येतं. नंतर भिषक चिकित्सकाचा महत्त्वाचा घटक आहे, तिच्यात थोडंसं डेफिनेशन लिहिली की भिषक म्हणजे काय आहे, भिषक काय, नंतर त्याचे गुणधर्म लिहायचे. नंतर गुणधर्म लिहिताना पण कसे लिहिले ते बघा. नंतर पॉईंटनुसार टाकले. नंतर द्रव्य, रोग बरे करण्यासाठी हे करणारे म्हणजे औषधी द्रव्य. गुणधर्म काय, एका उत्तम काय 4 गुण असले पाहिजेत. बहुकल्पम बहुगुणम संपन्नम योग्य औषधम. इथं श्लोक येतं, प्रत्येकाचे श्लोक तुम्ही टाकू शकता. त्यानं केले असतील त्याने टाकणं गरजेचं आहे. नाही टाकले तरी मी इन्क्लूड नाही केलं तरी तुम्हाला सांगते ना, इन्क्लूड त्याच्यासाठीच मी इन्क्लूड केलेलं नाही की तुम्हाला भीती नाही वाटली पाहिजे. उपस्थाता परिचारक सेवक किंवा परिचर्या करणारा व्यक्ती, नंतर रोग्यास औषध देणारा, त्याची सेवा करणारा आणि त्याला मानसिक आधार देणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात, उपस्थाता म्हणतात. त्याचे गुणधर्म काय, अनुरक्त असला पाहिजे. नंतर सूची, दक्ष, बुद्धिमान, हे कंटेंट तुम्ही रीड करू शकता. ठीक आहे. नंतर सेम त्याच पद्धतीनं नंतर निष्कर्ष लिहिला. अजून तुम्हाला इथं अवघड काय वाटते का नाही, सेम सेकंड अभ्यंगांचे फायदे, परिचय, अभ्यंगाचे फायदे लिहिले. नंतर स्वास्थ्य रक्षणासाठी त्याचे महत्त्व लिहिले पॉईंटशीर. ते झालं. त्याच्या बाद आपण हे झालं. नंतर अभ्यंग वर्ज्य अवस्था लिहिलं, हेडिंग टाकून लिहिलं जे क्वेश्चनमध्ये विचारलं. नंतर त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलं, पॉईंटशीर लिहिलं. नंतर शेवटी निष्कर्ष लिहिला.
निष्कर्षामध्ये काही नाही, तुम्ही रीड करसाल तुम्हाला पॅटर्न लक्षात येईल, फक्त पॅटर्न लक्षात ठेवा कसं प्रेझेंट करायचं, ठीक आहे. नंतर ते शरद ऋतूमध्ये सेवनी आहार विहार लिहा, परिचय केला, हे ऋतूची माहिती लिहिली. हे माहिती मी कशी लिहायची हे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, ते तुम्ही ऋतूचा व्यवस्थित लेक्चर बघू शकता. अष्टांग ऋतू तिसऱ्या अध्यायामध्ये हे सर्व, ठीक आहे. ऋतूचार अध्याय, शरद ऋतूमधील आहार विहार हे सर्व मी लिहिलेलं आहे आणि एकदम इझी भाषेमध्ये लिहिलेलं आहे, जे तुम्हाला स्वतः डेली लाईफमध्ये माहितीच राहते तुम्हाला नॉर्मली, ठीक आहे. काय खायचं काय नाही, नंतर वर्ज्य आहार काय, तर सेवनीय विहार काय, नंतर वर्ज्य विहार काय, नंतर निष्कर्ष काय, निष्कर्ष पण लिहिला, ठीक आहे. तर काय लिहिलं सेम, तुम्हाला पॅटर्न कुठं काही चेंज दिसत आहे का नाही. नंतर मी प्रश्न चेंज होते पण पॅटर्न सेम आहे. परिचय नंतर जे क्वेश्चनमध्ये लिहिलं वात्स्यमय चिकित्सा आणि तिचे परिणाम, मग त्याच्याबद्दल एक्सप्लेन केलं. त्याच्या बाद सर्व पॉईंटशीर एक्सप्लेन केलं मी. प्रेझेंटेशन लक्षात द्या, पॉईंटशीर एक्सप्लेनेशन केलं. हे सर्व तुम्हाला नोट्समध्ये सापडून जाईल, लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तुम्ही मला विचारू शकता. नंतर हे उपाय काय, निष्कर्ष काय हे लिहिला, ठीक आहे. नंतर येते चरक संहितेनुसार सामान्य विशेषाच्या व्याख्या स्पष्ट करा. परिचय, त्याच्या व्याख्या लिहिलं, सामान्याची व्याख्या लिहिली, व्याख्या इम्पॉर्टंट लिहा. बघा त्याला वापस बॉक्स केला, एक्सप्लेन केली. त्याच्यानंतर त्याची उदाहरणे सांगायची, एक्सप्लेन करून तिथं सोडून नाही द्यायचं, त्याला एक्सप्लेन करायचं तर पॉईंटशीर आणि सर्व एक्झाम्पलने एक्सप्लेन करायचं. म्हणजे त्याचा उपयोग काय ते पण सांगायचं विशेषाचे, याने काय ते प्रेझेंटेशन वाढते. हे सर्व झाल्याच्या बाद उपयोग सर्व सेम त्याच पद्धतीने विशेषचे नंतर निष्कर्ष. तुम्हाला एक पॅटर्न आता समजत आहे. आता तुम्ही एवढे क्वेश्चन बघता तुम्हाला काही वेगळं दिसत आहे का नाही. सेम परिचय, तेच शिरोविरेचन करायची अवस्था, नंतर तेच शिरोविरेचन सांगितलेले 8 द्रव्य, कोणती 8 द्रव्य, ठीक आहे. नंतर त्याचा निष्कर्ष की काय झालं, ठीक आहे. नंतर आम्लरसाचा परिचय, नंतर गुणकर्म जे हेडिंगमध्ये मेन आन्सर, नंतर सर्व मेन आन्सर झालं. आम्लरसाचे दुष्परिणाम जे तुम्हाला एक्सप्लेन करायचं ते तुम्ही मदत करू शकता. शेवटी निष्कर्ष लिहायचं मस्ट आहे, तेव्हा तुम्हाला बेटर रिझल्ट भेटेल, चांगले मार्क भेटते आणि फेल व्हायचे चान्सेस तुमचे कमी होतील, ठीक आहे. तर त्रिविध बल प्रकार स्पष्ट करा. परिचय, नंतर सहज बल, त्याचे प्रकार लिहायचे. सहज बल लिहिताना पण बघा पॉईंटशीर, उदाहरणे हे तुम्ही असं लिहू शकता. जिथं तुम्हाला डाटा कमी असतं तिथं तुम्ही थोडंसं थांबू शकता, लाईन सोडू शकता. ते तुम्ही स्वतःच्या हिशोबावर तुम्ही करा ना काय करायचं तुम्हाला ते. बट मी तुम्हाला एक डेमो दिलेला आहे, तुम्हाला कुठे भेटणार नाही, ठीक आहे. नंतर हे झालं आपले निष्कर्ष, वापस तेच आणि शेवटी निष्कर्ष. तर मी नाही का हा लेक्चर लंब करू शकलो असतो. मी पंचतंत्रमध्ये पण तेच केलं, बाकीच्या आयुर्वेद इतिहासमध्ये पण तेच केलं, परिभाषा निवृत्तीमध्ये पण तेच केलं. का बरं केलं मी, काऊन लेक्चर फास्टमध्ये घेते, कारण की मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करायचं काम केलेलं आहे. मी तुम्हाला हे केलेलं आहे. मी 1 घंटेचा लेक्चर बनवून काय करू, मी हे पूर्ण एक्सप्लेन केलं असतं तर आता अर्ध्या घंटेचं लेक्चर बनलं. हे सर्व मी फास्टमध्ये, फक्त स्टार्टिंगला मी थोडं स्लो घेतो, स्टार्टिंगला मी समजावून सांगतो कसं काय करायचं. पण जे काम तुम्हाला करायचे, मी तुम्हाला फक्त तलवार कशी चालवायची सांगू शकतो. तलवार तुम्हाला हातात पकडणे, त्याला धार तुम्हालाच लावणे, त्याला चालवणं तुम्हालाच, अभ्यास तुम्हालाच करणे. अभ्यास म्हणजे काय, प्रॅक्टिस म्हणते मी, अभ्यास त्याचा. हे आता मी स्वतः लिहून बघितलं, हे स्वतः लिहिलेलं आहे मी, मला माहिती आहे मी कुठं काय लिहिलेलं आहे. हे तुम्हाला पण लिहून बघायला लागणार आहे, नुसतं वाचून नाही जमणार. तुम्ही जोपर्यंत लिहून नाही बघणार तोपर्यंत तुम्हाला नाही कळणार ह्या गोष्टी, ठीक आहे. मी काय म्हणायचा प्रयत्न करते, माझ्या हिशोबाने मी एकदम क्लिअर सांगायचा प्रयत्न करते, परत सांगायचा प्रयत्न करते. तर तुम्ही समजून घ्या, हळूहळू समजायला अवघड जाईल. पहिल्यांदा तुम्ही खूप जणाला माहीत असतील या गोष्टी, पण कशा करतात प्रेझेंट माहीत नाहीत. खूप जणांना माहीत असते की बा असं प्रेझेंट करावं लागते, तसं करावं लागते. पण एक मॉडेल, कारण की बघ सर्व जे पण क्वेश्चन सॉल्व्ह करतात, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतात, ते पेपरामध्ये सॉल्व्ह करतात. कोणी पेपर झाल्याच्या बाद कोणी तुम्हाला पेपर सॉल्व्ह करून तुम्हाला दिसलं का की बा कसं असायला पाहिजेत, काय असायला पाहिजेत. इझी संस्कृतच्या पेपरचे सोल्युशन देतात सर्व. काहून, सोपं आहे ना, मेहनत करायचं काम नाही, इझी आहे. इझी वेमध्ये संस्कृतचं सोल्युशन केलं की झालं काम. त्यात काय भेटते, इझिली सर्व गोष्टी होतात. पण संहिताचा पहिला पेपर आहे. संहिताचा पेपर मेजरली तुमचा चांगला गेला ना, माझं सर्वात फोकस तुम्ही बघत असाल तर मी प्रत्येकाला सांगतो, पहिल्यांदा संहिता, अष्टांग आणि संस्कृतवर फोकस करा. संहिता, पदार्थ आणि संस्कृतवर फोकस करा. त्याच्या बाद रचना आणि क्रियावरचा. रचनाक्रिया तुम्ही किती वाचा तुम्हाला वेळेवर कन्फ्युजन होणारच आहे. आयुर्वेदाचा मॉडर्नचा पार्ट खूप सारा आहे, तुम्ही किती जरी वाचलं तुमची जिंदगी कमी पडेल. कारण की आपण डॉक्टर बनणार, आपल्याला ॲनाटॉमी फिजिओलॉजी आपल्याला खूप गोष्टी डिटेलमध्ये येतात. बट आपल्याला ते अपेक्षित आहे का, सध्या गरजेचं आहे का ते नाही. सध्या आपल्याला पेपर काढायचे येतं. पेपरासाठी काय अपेक्षित आहे, पेपरामध्ये मॉडर्न हे वेटेज काय आहे त्यासाठी मी सर्व समजून सांगितले आधी. ते बघा, ज्यांना डाऊट असेल तर मला विचारा, व्हिडिओज बघा, लेक्चर्स बघा.
लेक्चर करा, तुम्हाला मी काय म्हणणं आहे तसं फॉलो करा, ठीक आहे. बाकी टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा, तुम्हाला तिथं डेली अपडेट राहतात. हे लेक्चर कालच येणार होतं, पण काल दिवसभर मी बिझी होतो, तर काल मला काही जमलं नाही. थोडी माझी तब्येत पण डाऊन होती, आज पण थोडं तब्येत खराब आहे. तरी मी आज सर्व आत्तापर्यंत नोट्स काढल्या, जस्ट टेलिग्रामवर नोट्स अपलोड केल्या आणि आता लेक्चर शूट केलं. आता लेक्चर शूट झाल्याच्या बाद मी आत्ता शूट केलं, तर आता मी तुम्हाला सांगतो आता 3:30 झाले. बट आता तुम्ही बघसाल तर ज्या टाईमला लेक्चर येईल त्या टाईमला लेक्चर लेट येईल. काहून येईल? कारण की त्याला अपलोड करायसाठी मला अर्धा 1 घंटा दूर चालत जावं लागते, हे करावं लागते. तर खूप गोष्टी तर लेक्चर पोहोचण्यापर्यंत खूप प्रोसेस राहते. पण तुम्हाला जर का भेटत आहे, सर्व गोष्टी तुम्हाला वेळेवर भेटत येतात, सर्व गोष्टी मी करत आहे, तर तुम्ही फक्त त्याच्यातून फायदा घेणं तुमचं, फक्त तुम्ही स्वतःचा फायदा करून घ्या. तुम्ही स्वतःचा जेवढा फायदा करणं होते तेवढा करा. मी तुमच्या सेवेसाठी मी नेहमी तत्पर हो. मी का पण बाकीचे जे विद्यार्थी फॉलो करतात त्याला विचारा ग्रुपमध्ये. जसा तुमचा मेसेज पडला, मी जर का बायचान्स झोपेला असलो किंवा काही कामात असलो किंवा मी याच्यात असलो, लेक्चर शूट करण्यात असलो, तर तर मेसेजला लेट रिप्लाय भेटते. नाहीतर मी जस्ट लगेच रिप्लाय देतो, ठीक आहे. आणि रिप्लाय देत नाही, मी म्हटलं की येणार आहे तर मी करतो. फक्त याला लेट झालं तर मी याचा मेसेज पण केला की सकाळी थोडं लेट झालं, तर सर्व टेलिग्रामवर तुम्हाला अपडेट भेटत राहतात. तर ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. काळजी घ्या सर्वांनी आणि घाबरू नका. दिवस जसे जसे कमी होते तसं टेन्शन येते, स्ट्रेस येते, समजू शकतो मी. पण तुम्ही ट्राय करा. आहे सर्व मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने फक्त जस्ट फॉलो करा, रिझल्ट भेटेल तुम्हाला. काळजी करू नका, ठीक आहे. आणि जसा तुमचा सिलेबस खतम होईल ना, तुम्हाला स्वतः गॅरंटी येईल, कॉन्फिडन्स येईल. थोडा बहुत आता मी सिलेबस कंप्लीट केला आहे भरपूर, तर तुमचा 70-80% मी सिलेबस कंप्लीट केला, तर तुम्हाला पण कॉन्फिडन्स येते ना की नाही यार सिलेबस झाला, बस तेवढीच खुशी राहते. आता सिलेबस झाला, मी सिलेबस सोडून दिला का नाही, रिव्हिजन. आता रिव्हिजन 15 दिवस झाले मी सिलेबस शिकवते. आता अजून 15 दिवस मी रिव्हिजन घेईल. आता थोडा सिलेबस बाकी तो पण साईड बाय साईड कवर होऊन जाईल, ठीक आहे. नंतर पेपराच्या मध्ये पण आणल्या दिवशी काय चुका नाही करायला पाहिजेत, काय रीड करायला पाहिजेत, इम्पॉर्टंट पेपराच्या आधी कसं रीड करून द्यायला पाहिजे, त्याच्यावर पण व्हिडिओ येईल. तर तुम्ही फक्त बनून राहा. फक्त लेटेस्ट अपडेट कुठं भेटतील तुम्हाला? टेलिग्रामवर. कारण की मी कम्युनिटीवर जास्त सर्व अप्रोचेबल नसतात. टेलिग्रामवर सर्व बघू शकतात, एक मेसेज सर्व बघू शकतात जसं वेळ मिळाला तसा. त्यामुळे तुम्हाला एक आयडिया भेटून जाते. 2 मिनटात नोटिफिकेशन आलं की तुम्ही 2 मिनटात चेक करू शकता, तुम्हाला अपडेट भेटून जाते, ठीक आहे. तर ते नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. काळजी घ्या. ऑल द बेस्ट.